उरुण ईश्वरपूरचे नूतन नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांनी मानले आमदार जयंत पाटील व नागरिकांचे आभार। आज आपण उरुण ईश्वरपूर या ठिकाणी आलो आहोत। या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे हे नुकतेच नगराध्यक्ष म्हणून त्यांची निवड जनतेने केलेली आहे आणि या ठिकाणी अत्यंत प्रतिष्ठेची आणि चुरशीची अशी ही जी लढत झालेली आहे। या ठिकाणी सर्व मिळून एक 22 नगरसेवक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आलेले आहेत आणि मलगुंडे दादा हे नगराध्यक्ष झाले आहेत। आपल्या विजयाविषयी थोडक्यात आम्हाला सांगा। माझा विजय हा या उरुण ईश्वरपूर शहराच्या दृष्टीनं सर्वसामान्य तळागाळातील लोकांचा विजय आहे। या शहरात गेली 9 वर्ष विरोधकांची सत्ता होती। या 9 वर्ष या काळात या शहरात कोणतंही नवीन काही अशा कोणत्याही गोष्टी काही झालेल्या नाहीत। ज्या चांगल्या गोष्टी या शहरात होत्या, ज्या पद्धतीने चांगल्या बागा होत्या, ज्या पद्धतीने चांगल्या पाणीपुरवठ्याची स्कीम होती, सर्व या सत्ताधाऱ्यांनी या 9 वर्ष या काळात या सर्व गोष्टींचा अतिशय म्हणजे कोणताही त्याचा दर्जा राहिला नाही त्या गोष्टींचा। ह्या सर्व गोष्टी या भविष्यात आम्हाला 6 महिन्याच्या काळात आम्हाला दुरुस्त कराव्या लागतील आणि पूर्वता 2002 पासून ते 2017 सालापर्यंत जे उरुण ईश्वरपूर शहर होतं, या शहराचा विकास झाला। या 9 वर्ष या काळात या शहराचा कोणताही विकास झाला नाही। तो विकास आम्ही पूर्वता सुधारणा करून या शहराचं चांगली स्वच्छ सुंदर ईश्वरपूर करण्याचा 100% आम्ही प्रयत्न करू। जयंत पाटील साहेबांचं जे वक्तव्य आहे, क्या बडा तो दम बडा, आणि त्यांनी हे आत्ताच्या निवडणुकीत दाखवून दिलेलं आहे। आपण आणि त्याचबरोबर 22 उमेदवार या ठिकाणी निवडून आले। त्याचबरोबर आष्ट्यामध्ये देखील नगराध्यक्ष देखील आपलाच आहे, आष्टा नगर विकास आघाडीचा, आणि 23 नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत। तर जयंत पाटील यांच्या या वक्तव्याबद्दल आपण काय बोलाल? गेली 90 सालापासून ते आमदार झाल्यापासून आज 2025 पर्यंत ह्या जवळ 40 वर्षात साहेबांनी ह्या शहराच्या चांगलं या शहरात काम करण्यासाठी आदरणीय जयंत पाटील साहेबांच्याच कारकिर्दीत या 30 वर्ष या काळात या शहराचा चांगला विकास झालेला आहे। या शहरात सुंदर बागा आहेत। या शहरात प्रशासक बिल्डिंग एक अतिशय मोठ्या प्रमाणात चांगली उभा सौंदर्यात ईश्वरपूरच्या भर पडेल अशी उभा केलेली आहे। त्याच पद्धतीने तहसीलदार कचेरी, नगरपालिकेचं चांगलं नाट्यगृह, इथं कोर्टाची इमारती, ज्या ज्या गोष्टी या शहरात या 30 वर्ष या काळात झालेल्या आहेत त्या आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या प्रयत्नातूनच झालेल्या आहेत। आणि ह्या शहरात महाराष्ट्रात ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सर्व चांगल्या गोष्टी या उरुण ईश्वरपूर शहरात झाल्या पाहिजेत असा त्यांचा पहिल्यापासून त्यांच्या मनात असल्यामुळे चांगल्या गोष्टी महाराष्ट्रात ज्या असतील त्या या शहरात आणण्याचा तिने आत्ता या 30 वर्ष या काळात प्रयत्न केलेला आहे, ते तिने घडवून दाखवलेलं आहे। आत्ताच आपण जे नगराध्यक्षपद भूषवणार आहे, तर उरुण ईश्वरपूरचा विकास तर त्या म्हणजे हा विकास योग्य दिशेने जावा किंवा त्याची वाटचाल उरुण ईश्वरपूरची याच्यापेक्षा सुंदर हा जो भाग आहे तो करण्यात यावा, याच्यासाठीचं आपलं धोरण कोणतं आहे? या शहराचा विकास करत असताना या शहरातील सर्वसामान्य तळागाळातील माणसावर कोणत्याही माणसावर अन्याय न होता कोणतीही करवाढ करत असताना जाचक करवाढ आम्ही या शहरात कधीही करणार नाही। या शहरात ज्या गुंठेवारीच्या समस्या आहेत, या शहरात संपूर्ण महाराष्ट्रात या शासनाने जे या बिगर बांधकाम घरं बांधलेले आहेत त्याला शास्ती कर लावलेला आहे। तो शास्ती कर ह्या सर्वसामान्य लोकांना न परवडणार आहे। त्यामुळं आम्ही पहिल्या मिटिंगला हा शास्ती कर रद्द करण्याचा ठराव आम्ही नगरपालिकेत मांडू व सर्वसामान्य माणसांना न्याय देण्याचं काम आम्ही भविष्यात करू। आपल्यासोबत या ठिकाणी उरुण ईश्वरपूरचे शिक्षक क्षीरसागर सर हे देखील जोडले गेले आहेत। त्यांनी देखील आपले जे नगराध्यक्ष आहेत नवनिर्वाचित, तर यांना काही प्रश्न विचार असेल तर विचारू शकतात। दादा, सर्वप्रथम तुमचं मनापासून अभिनंदन आहे। सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना, पत्रकारितेमध्ये काम करत असताना इस्लामपूरचा उरुण इस्लामपूरचा आज जे ईश्वरपूर झालेला आहे याचा आपल्या सर्वांच्या मनावरती खूप असा परिणाम होतोय।
आपल्या या ईश्वरपूर शहरामध्ये ज्या काही बागा आहेत त्या बागांची झालेली दुरावस्था, कालच आम्ही एका ठिकाणी गेलो होतो. ती बाग पाहिल्यानंतर तुमच्या काही काळामध्ये झालेल्या बागा आणि आताचं त्याची दुरावस्था आहे किंवा ईश्वर शहरामध्ये पाण्याची ज्या समस्या आहेत, काही लोकांना काही नेत्यांच्या माध्यमातून पाणी मिळत नव्हतं, अडचणी येत होत्या, त्यांच्यावरती दबाव टाकला जात होता. अशा काही ज्या समस्या आहेत या समस्येसाठी तुमच्याकडे काय व्यूहरचना तयार केलेली आहे का? सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील.